राज्यातल्या शहरी भागात आणि त्यातही मुंबई उपनगर आणि ठाण्यात कुपोषित बालकांच्या वाढत्या संख्येच्या मुद्द्यावर आमदार सुनील प्रभू आणि माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत या दोघांनी नेमकं काय म्हटले आपण तेही पाहूया. सरकार फेल्युअर झालेलं आहे. याचं कारण असं आहे की कुपोषित बालकांना ज्या पद्धतीने तिकडे ट्रीटमेंट मातांना दिली जाते किंवा प्रसूती झालेल्या मातांना तिकडे खाद्य दिलं जातं आणि आरोग्य सेविका करतात काय, या आरोग्य सेविकांना जिथे नेमलेलं आहे त्यांना हे सरकार निवडणुकीचं काम देतं, प्रचाराचं काम देतं. इकडचे आमचे सत्ता पक्षातले कोण मंत्री आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, की त्यांच्या सभा असेल की त्यांना सत्ता पक्षाची लोक त्या ठिकाणी जबरदस्तीने काम तिकडे सभांसाठी घेऊन जातात. या कामात त्यांना व्यस्त ठेवल्यामुळे या कामाकडे त्यांचं लक्ष असणार कसा, आणि म्हणून हे सरकारचं फेल्युअर आहे. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला. दिशाचा मृत्यू अपघाती असल्याच्या तपासावर मुंबई पोलीस ठाम आहेत. तिच्या मृत्यूमागे कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही असाही मुंबई पोलिसांचा दावा आहे. मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. आदित्य ठाकरेंची हस्तक्षेप याचिका फेटाळण्याची मागणी ही सतीश सालियन यांनी केली होती. सीबीआय तपासासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं वेळ मागितलाय. दरम्यान दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं. दिशा सालियन प्रकरणात आता आणखीन एक नवीन अपडेट आलेली आहे, ट्विस्ट आलेला आहे असं आपण बोलू शकतो. जी SIT स्थापन करण्यात आली होती त्या SITने यामध्ये दिशा सालियनच्या मृत्यूच्या संदर्भात महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत आणि त्यामध्ये असं त्यांनी म्हटले तिचा कोणताही लैंगिक छळ झालेला नव्हता असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे. मात्र जो दावा केला जातो आहे दिशा सालियनच्या वडिलांच्या मार्फत, त्यांच्या वकिलांच्या मार्फत, की तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले होते किंवा तिची आत्महत्या, तिचा खून झालेला होता, या संदर्भात आपण निलेश ओझा यांच्याशी बोलणार आहोत. हे रिया चक्रवर्ती, डिनो मोर्या, आदित्य ठाकरे ड्रग्सचा बिझनेस करतात, त्याच्यावर काउंटरच नाही काही. आणि आम्ही तर दिलाय ना कोर्टात, त्याला सीबीआयने पण ऑब्जेक्शन घेतलं नाहीये. समीर वानखेडे साहेब स्वतः त्याच्यात हे आहेत, त्यांनी सपोर्ट केलाय आमच्या आरोपांना. आता काय राहिलं त्याच्यात? तर आता हे प्रायमा फॅसी सिद्ध झालाय. आता पुढचं जे लागेल 16 जुलैला आमचा प्लॅन आहे. आम्ही सगळं पेनड्राईव्ह, आमचे व्हिडिओ न्यायालयात देऊ. पुन्हा एकदा दिशा सालियन हा विषय महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी SITचा रिपोर्ट जो दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेही ठपका ठेवण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरे तो मान्य नाही आहे दिशा सालियन यांच्या वडिलांचे जे वकील आहेत निलेश ओझा यांना. त्याच्यामुळे आता या संदर्भात 16 तारखेला जी सुनावणी आहे, 16 तारखेच्या सुनावणीमध्ये कोणते पुरावे हे आदित्य ठाकरेंच्या विरोधातले दिशा सालियनच्या वकिलांकडून ठेवण्यात येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण की त्याच पुराव्यांच्या आधारावर पुढची जी केस आहे ती चालणार आहे आणि आदित्य ठाकरे याच्यामध्ये खरंच दोषी आहेत की नाहीत हे देखील त्याच दिवशी ठरणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. दरम्यान या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण त्याही पाहूया.